₹1 नाणे आणि नारळ गरजेचे आहे। नारळाची शेंडी काढू नका। उपाय करताना मनात कोणताही वाईट विचार आणू नका। तुम्हाला दुःख, दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकतात। होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही उपाय करू करतात। मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी, जेणेकरून तुमच्यावर माता महालक्ष्मी नाराज होणार नाही। ₹1 आणि नारळ। होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी ₹1 नाणे आणि नारळ गरजेचे आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे। नारळाची शेंडी काढू नका। होळीच्या रात्री उपाय करताना ₹1 नाणे घ्या, ते पाण्याने स्वच्छ करून घ्या। तसेच एक नारळ घ्या, त्याची शेंडी काढू नका। घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी, नंतर होळीला नैवेद्य दाखवावा, नंतर घरी यावे। नारळावर ठेवा ₹1 नाणे। होळीची पूजा करून घरी या। नारळावर ₹1 नाणे ठेवा, त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहा। नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्या, नंतर नारळ गुपचून घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून द्या। वाईट विचार आणू नका। होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा, मनात कोणताही वाईट विचार आणू नका। हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल, तुमचे दुःख, दारिद्र्य क्षणात दूर होईल असे सांगितले जाते।